नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आलेली समोर। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागू शकतो, बरोबर आहे। या संदर्भामध्ये नवीन बातम्या किंवा नवीन अपडेट आपल्या समोर येत होत्या। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता या संदर्भामध्ये पुन्हा एकदा नवीन अपडेट आलेले, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निकाल कधी लागू शकतो, कोणत्या दिवशी लागू शकतो, हा पूर्ण डिटेल आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटून जाणार। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती जॉईन झाले असेल, सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलद्वारे तुम्हाला नवीन अपडेट भेटून जाते। बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा झाल्यानंतर, परीक्षापासून ते त्यानंतर निकाल आता लागेपर्यंत, निकाल लागल्यानंतर तुमची प्रवेश प्रक्रिया असेल, सर्व अपडेट तुम्हाला देणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला बघूया मित्रांनो, कुठली अपडेट आपल्या समोर आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून बघा अपडेट आलेली आहे का निकाल कधी लागू शकतो, कुठल्या दिवशी लागू शकतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या तुमच्या निकालानंतर बघा मित्रांनो, तुमची जी प्रोसेस असणार आहे बघा मित्रांनो, का तुम्हाला ॲडमिशन कुठे घ्यायचे, बरोबर आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये घ्यायचे आणि त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे कागदपत्र आहे, याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो पूर्ण एक नवीन व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येणार आहे। त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पूर्ण जितके डॉक्युमेंट्स लागतात का, कुठले प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात यासाठी ॲडमिशन प्रक्रियेसाठी, प्रवेश घेण्यासाठी, तर ते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ रेडी असणं गरजेचं आहे। मग त्या संदर्भामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून द्या आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ॲडमिशन घेताना कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या समोर येणार नाही। कारण तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर जितके डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात तितके डॉक्युमेंट्स तुम्ही लगेच पटापट गोळा करून ठेवणार आहे। बघा मित्रांनो, आता आपण डायरेक्टली बघणार आहोत का नवीन अपडेट कुठल्या प्रकारचे आलेले बघा मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, TV9 यांनी दिलेली सगळ्यात मोठी अपडेट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांची अत्यंत ताजी बातमी आहे। तर बघणार आहे आपण मित्रांनो का याच्यामध्ये काय त्यांनी उल्लेख केलेला आहे। बघा 10वी 12वीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, या आठवड्यात लागणार निकाल, बोर्डाचे अधिकारी म्हणजे त्यांनी बोर्डाचे अधिकारी यांची मुलाखत घेतली असेल किंवा प्रतिक्रिया घेतली असेल, त्या संदर्भात बातमी आलेली। बघा पुढे काय सांगितलंय का महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत। आता नुकताच या निकालाबद्दल मोठे, अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे अपडेट आल्याचे बघायला मिळत आहे। बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलंय का यामध्ये का त्यांच्याकडे मोठे अपडेट आलेले, बघूया। तर मित्रांनो बघूया पुढे आता काय अपडेट आपल्या समोर आलेले। तर बघा मित्रांनो, आता निकालासंदर्भात त्यांनी सांगितले बघा का महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर नाही करण्यात आला। या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे। जवळपास सर्वच बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले। बघा मित्रांनो, म्हणजेच काय आता का जेवढे काही बोर्ड आहे बघा, जवळपास म्हणजे सांगितले सगळे बोर्डचे CBSE असेल, ICSE असेल, अशा प्रकारचे जे बोर्ड आहे त्यांचे सगळ्यांचे निकाल त्यांनी पूर्ण करून दिलेले, बरोबर आहे। आता मित्रांनो लक्षात घ्या का या संदर्भामध्ये आता फक्त महाराष्ट्र बोर्डचेच निकाल आता आपले बाकी आहे। तर पुढे बघा त्यांनी काय सांगितले, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल अजून लागला नाही। नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE कडून निकाल जाहीर करण्यात आला आहे, बरोबर आहे मित्रांनो। आपण त्या बातमीचा आढावा पण घेतला होता आणि त्या निकालासंदर्भात पूर्ण आपण अपडेट तुम्हाला दिली होती। बघा मित्रांनो, पुढे सांगितलंय का मध्यंतरी चर्चा होती की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी आणि 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल, मात्र अजूनही 10वी 12वीचा निकाल लागला नाही। राज्यात 10वी 12वीची परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 पर्यंत सुरू होती। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या दरम्यान पार पडली। बघा मित्रांनो का इतक्या तारखेपर्यंत आपल्या ह्या ज्या परीक्षा होत्या त्या सर्व परीक्षा डन झाल्या होत्या, बरोबर आहे। त्यानंतर बघा आता नुकताच 10वी आणि 12वीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्याकडून याबद्दल मोठी माहिती सांगण्यात आली आहे। अधिकाऱ्याच्या मते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी आणि 12वीचा निकाल हा मेच्या शेवटच्या आठवड्यात लागेल। बघा मित्रांनो, इथं त्यांनी सांगितले का मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। बघा मित्रांनो, आता म्हणजेच जे आपल्यासमोर डेट येत होत्या बघा, प्रत्येक न्यूज चॅनलवाले प्रत्येक डेट आपल्याकडे देत होते, तर त्यांनी वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या। पण मित्रांनो लक्षात घ्या, आता यांनी अधिकाऱ्याची मुलाखत घेतलेली का जे मुख्य अधिकारी असतील त्यांनी सांगितले का मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। बघा पुढे सांगितले का म्हणजेच काय, तर 10वी आणि 12वीचा विद्यार्थ्याला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे। अजून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नाहीये। रिपोर्टनुसार अगोदरच्या 12वीचा निकाल लागेल व त्यानंतर 10वीचा निकाल लागेल। विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत। बघा काय सांगितले मित्रांनो, लक्षात घ्या
का त्यांनी पहिला 12वीचा नंतर 10वीचा निकाल लागेल, पण या संदर्भात थोडक्यात वाट बघावी लागणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, या संदर्भात मध्ये थोडक्यात वाट बघावी लागणार आहे, कारण अजून ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी तारीख जाहीर केली नाही. त्यानंतर मित्रांनो तुमचा निकाल तुम्ही कुठे बघू शकता, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा आपल्याला MySSCBoard.in इथे भेटेल, बरोबर आहे. त्यानंतर MyResult.NC इथे भेटेल. त्यानंतर MSBSHSC.co.in यावरती पण तुम्हाला निकाल आरामात तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आजच्या संदर्भात बातमी. पण मित्रांनो लक्षात घ्या, बातमी संदर्भात ज्या 10वी 12वीच्या बोर्ड संदर्भात निकाला संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्या प्रकारच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं सध्या माझं काम चालू आहे. मित्रांनो लक्षात घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आपल्यासमोर आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता 10वी आणि 12वी नंतर तुम्हाला जे ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आहे तुमची, बरोबर आहे. मग प्रोसेसमध्ये तुम्हाला लक्षात घ्या का कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे, कुठले कागदपत्र पाहिजे, काय काय लागतं याच्यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, यावरती पूर्ण एक मी व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्ही बघा. हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलं तर त्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स कमी येणार नाही आणि ॲडमिशनमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. पूर्णपणे तुमचं ॲडमिशन यशस्वीरित्या होऊन जाईल आणि त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन देखील करणार आहे. तर मित्रांनो तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुम्ही 10वीला का 12वीला मला कमेंटमध्ये करून द्या. आणि नवीन निकालासंदर्भात अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील. आणि निकालात झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे की ॲडमिशन कसं घ्यायचे, कुठे घ्यायचे या संदर्भात देखील तुम्हाला 100% पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.